आता सर्वात पहिला प्रश्न पडतो घरात शिरताना, ती म्हणजे मुख्य दरवाजाची चौकट येस आणि उंबरठा. हो. तर उंबरठा लाकडी असायला पाहिजे की कोणत्या धातूचा असला पाहिजे? आणि घराची मेन चौकट ही सुद्धा लाकडी असली पाहिजे हा. आणि त्या चौकटीवर देव असले पाहिजेत का एंट्री करताना? आता हे लोकांना प्रश्न पडतात. नक्कीच. मला एक सांगा की आता आपण दोघं इथे बसलेलो आहोत. बरोबर. आपला फेस आपला रिकॉग्निशन आहे. हं, हं, हं. पण तुमचा फेस असा थोडा विस्कटलेला असला, सपोज तुम्ही पण आवरून बसलात, मी पण आवरून बसलेले आहे. बरोबर. पण माझा जर फेस म्हणजे ही लिपस्टिक इतकी लावलेली आहे मी, हे अशी तेरपी तारपी असती, आय शॅडो खराब असते, केस विंचरलेले नसते, बरोबर. तर कसं दिसलं असतं ते? छान नाही वाटणार. नाही ना. म्हणजे मग जरी मी चांगलं बोलत असले तरी लोकांना ती बघायची इच्छा झाली असती का? आणि तिथेच लक्ष जाणार जे काही चुकीचं आहे ते. येस. तसंच घराची एंट्री. बरोबर. घरात कोणी पाहुणे आलेत तर घर एंट्री केल्या गेल्या बघा, वाव यार काय घर आहे. है ना? बरोबर. तर तुमची एंट्री ही ऑलवेज नीट, क्लीन आणि सजवलेली असली पाहिजे. फर्स्ट इम्प्रेशन. फर्स्ट इम्प्रेशन. आता सजवलेली म्हणजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही रोज तोरण लावा, तुम्ही रोज मॅटला काहीतरी, मग नाही. नीट क्लीन, रोज झाडू वगैरे क्लीन झालं स्वच्छ पाहिजे, ठेवलं. स्वच्छ असायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, घर आतमधून तर खूप नीट अँड क्लीन आहे, पण बाहेर जाळे लागलेले आहेत. बरोबर. हा. है ना? तोरण तो लागलेला आहे, दसऱ्याचा तो आंब्याचा काढलाच तो नाही. काढलेलाच नाही आहे, दिवाळीचा तो काढलेलाच नाही आहे, बरोबर. किंवा त्याच्यावर जे काही चिटकवलेलं आहे आपण आपल्या ते तसंच तसंच आहे. तो सण गेला तर. तसं नको. नीट अँड क्लीन पाहिजे. बरोबर. सेकंड थिंग, तुम्ही चौकट विचारली तर नक्कीच लाकडाची कम्प्लीट चौकट असली पाहिजे. ओके. बऱ्याच आता आपले बिल्डर्स पण लाकडाची देतात, पण ही अशी असते, खाली जो असतो तो वेगळा पार्ट असतो. तर मी माझ्या क्लायंटला हे सांगतं की सगळ्यात आधी तर इथे वुडनची लावा. बरोबर. कोणतीही चालते, असं नाही आहे की मला हाच उंबरठा पाहिजे किंवा याच झाडाचा पाहिजे, त्याच झाडाचा पाहिजे, असं काही कंपल्सन नाही आहे. बरोबर. तुम्हाला जसं जमेल ते तुम्ही तिथे उंबरठा लावू शकता. लाकडी उंबरठा लावून झाल्यानंतर तिथे मॅट त्या झोन वाईज तुम्ही ठेवायला पाहिजे. जसं आता आपण मी जे कलर सांगितले त्याप्रमाणे तुम्ही तिथे तो झोन वाईज किंवा त्या दिशेवाईज कलर निवडायला पाहिजे. येस. नेक्स्ट क्वेश्चन होता तुमचा की घराच्या म्हणजे दरवाजाच्या वरती गणपती ठेवू का किंवा पंचमुखी हनुमान ठेवू का? तर मी असं म्हणते, कोणताही देव नको. ओके. देव हे देव्हाऱ्यातच चांगले आहेत. ओके. घराच्या वरती देव कधीच नको. याच्यावर बरेच लोक काही वेगवेगळ्या त्यांचं मतं आहेत, पण मी इथे डायरेक्टली सांगते. मग क्वेश्चन्स व्ह्युअर्सनी हे पण विचारतात, मग मंदिरात का असतं? आपलं घर मंदिर नाही आहे. बरोबर. आपण सांसारिक लोक आहोत आणि आपण देवाला पूजतो. बरोबर. है ना? आपण त्यांचा रिस्पेक्ट करतो, भक्ती करतो. तो बाहेर बसला आहे, त्याला महिनाभर तुम्ही पुसत नाही. मग तो त्या मावशींना सांगितलं तर ती त्याच घाण कपड्याने त्याला ते करेल, तर इट्स टोटली रॉंग. त्याच्यावरून खालून आपण जाणार आहोत, विच इज ऑल्सो टोटली रॉंग. देव फक्त देवघरातच पाहिजे, तिथे बिलकुल नको. तुम्ही त्याचं प्रतिबिंब म्हणून स्वस्तिक, त्रिशूल, ओम, आपला जो दार असतो त्याच्यावर तुम्ही लावू शकता. आता स्वस्तिक, ओम, त्रिशूल हे तुम्ही जर तुमचा नॉर्थ डायरेक्शनला असेल तुमचा दरवाजा हा नॉर्थला असेल तर तुम्ही सिल्वरचं लावा. ओके. आता सिल्वर तर खूप महाग आहे, तर जे व्हाईट सिल्वर वगैरे येतं किंवा सिल्वर कोटेड व्हॉटएव्हर, जसं तुम्हाला जमेल तसं रंगसंगती तशी असायला पाहिजे, किंवा व्हाईट कलरचं लावा. बरोबर. तो एक लावू शकता. साऊथला असेल तर कॉपर लावा किंवा रेड लावा, म्हणजे दक्षिणेला असेल तर. पूर्व दिशेला असेल तर तुम्ही परत व्हाईट लावू शकता किंवा सिल्वर वगैरे यूज करू शकता. आणि ईस्ट असेल तर वुडन मध्ये लावा. ओके. तर घरामध्ये नक्की भरभराट होणारच आहे. आता तुम्ही म्हणालात की देव हे फक्त देव्हाऱ्यातच असले पाहिजे, म्हणजे घरामध्ये. येस. तर खूप जणांना असा प्रश्न पडतो की मग देव्हाऱ्याला मंदिरासारखे कळस असायला हवेत का? कारण बऱ्याच जणांच्या घरामध्ये जे मंदिर असतं, देवालय असतं, त्याला कळस असतात. आणि अजून एक प्रश्न आहे त्याच संगतीने की देवांची संख्या किती असली पाहिजे आणि
एखादपेक्षा जास्त एकच देवांची मूर्ती किंवा फोटो असला तर चालतं की नाही नाही चालत? चालत. सगळ्यात आधी तर देवाला कळस, देवघराला कळस, देवघराला जो कळस आहे तो जो मंदिर असतात, बाहेर आपले जे मंदिर आहेत त्याला असावे. आपल्या घरामध्ये जे देवघर आहेत शक्यतो त्याला कळस असू नये. का असू नये तर कळस जो असतो ना हा एनर्जी अट्रॅक्शन करतो. तर एनर्जी मग पूर्ण तुमची त्या घरातली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती त्या कळसावर येईल. येस येस. तर तिथे नको आहे आपल्याला. मंदिर जो काही आहे ना आपला हा वरून हा प्लेन असायला पाहिजे. म्हणजे थोडा असा असेल पिरामिड शेपचा तर इट्स ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण कळस नसावा त्याला. मंदिराच्या वरती काहीही ठेवू नये. बऱ्याचदा मी बघते की खाली देव आहेत भरपूर, मग आता फोटोज पण आहेत, मग त्याच्यावरती फोटोज ठेवून दिलेले आहेत किंवा तांब्या पण ठेवतात, मग पुस्तक ठेवतात किंवा माळा ठेवली जाते, तो पुसायचा कापड ठेवला जातो. हे कम्प्लिटली रॉंग आहे, ते टाळायला पाहिजे. तुम्ही त्याची एक छोटीशी बाजूला जागा बनवून घ्या, तिथे तुम्ही ठेवा. म्हणजे देवाच्या वर काही नाही पाहिजे. ते नीट अँड क्लीन असायला पाहिजे. एकाच देवताचे 2 फोटोज किंवा मूर्ती आणि फोटो शक्यतो टाळायला पाहिजे. एकच एनर्जी असायला पाहिजे. एकतर तुम्ही फोटोज ठेवा, एकतर तुम्ही मूर्ती ठेवा. इथे मी एक क्लिअर करेल की ज्यांच्याकडनं रोज पूजा होत नाही, आपण आता वर्किंग आहोत, रोज पूजा होत नाही, तर शक्यतो त्यांनी मग मूर्ती ठेवू नये. मग फोटोज ठेवावे. मूर्ती का ठेवू नये तर मूर्तीमध्ये काही दिवसांनी एनर्जी डेव्हलप होते. जरी तुम्ही त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करा किंवा नका करू, पण मग त्याच्यामध्ये एनर्जी स्टोर व्हायला लागते. मग तुम्हाला त्यांचं रोज प्रॉपर पूजा सोहळं करायला पाहिजे. प्रॉपर पूजा, आंघोळ घालणं, उदबत्ती दाखवणं, दिवा लावणं आहे, त्याच्यानंतर त्यांना थोडं नैवेद्य दाखवणं, फूल वगैरे ठेवणं, ह्या सगळ्या बघा हे पंचतत्वाशी रिलेटेड गोष्टी आहेत. मग त्यात जर तुमच्याकडनं होत नसेल तर तुम्ही मग फक्त फोटोज ठेवा, फोटोजची पूजा करा. किती असायला पाहिजे इट्स अप टू यू. तुम्हाला फक्त एकच इष्टदैवत आवडतं, स्वामीच आवडतात, फक्त स्वामींचा फोटो ठेवा. तुम्हाला गणपतीच आवडतात, फक्त गणपतीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. पण तुम्हाला लग्नामध्ये बाळकृष्ण दिलेले आहेत, त्याच्यानंतर अन्नपूर्णा माता दिलेली, ते सगळं ठेवा, त्यांची प्रॉपरली पूजा करा. आणि देवघर हा ईशान्य दिशेत असावा, अदरवाईज तो पश्चिम दिशेला असावा. या 2 दिशामध्ये असायला पाहिजे. पश्चिम दिशामध्ये का? कारण कोणीच सांगितलं नसेल आजपर्यंत की पश्चिम दिशामध्ये असायला पाहिजे. पश्चिम दिशा ही जी आहे ही तुमची इच्छापूर्तीची दिशा आहे. आणि ईशान्य दिशा ही मेंटली तुम्हाला स्टेबल करते, मेडिटेशन, अध्यात्म, योग साधना करण्यासाठी. आधी काय होतं, पूजा म्हणजे आपण काय करायचो, नामस्मरण, ध्यान करायचो. आता आपण पूजा काय करतो, देवा हे होऊन जाऊ दे, तेव्हा आज माझं हा इंटरव्ह्यू आहे ते होऊन जाऊ दे, आज मला बघायला येणार आहे तर माझं आज लग्न जुळू दे, मागण्या करतो, इच्छा आपण व्यक्त करतो. तर तुमची इच्छापूर्ती तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची असेल तर पश्चिमेला असायला. हे नवीन आहे, म्हणजे हे जास्त कोणी सांगत नाही की नेहमी सांगतात की ईशान्य दिशा ही देवाची दिशा आहे. पण जर आपण वर्किंग वुमन असू किंवा पॅरेंट्स असू तर आपल्या घरामध्ये जास्त आपण पूजा अर्चना नाही करू शकत, तर आपण पश्चिम दिशा निवडू शकतो. पश्चिम दिशा आपण निवडू शकतो. आणि वर्किंग आहात तर मूर्ती ठेवू नका, फोटो ठेवा. पण मग देवांचे मुख कोणत्या दिशेला असलं पाहिजे जर पश्चिमेला ठेवलं तर? ईस्टला येईल किंवा नॉर्थला येईल. आणि देवाचे मुख हा ईस्टला येऊ दे, वेस्टला येऊ दे, नॉर्थला येऊ दे, साऊथला येऊ दे, काही फरक पडत नाही. तो सगळीकडे आहे. तुमचं मुख हा चांगला ईस्टला असायला पाहिजे पूजा करताना. पूर्वेला असू दे, पश्चिमेला असू दे, उत्तम आहे. उत्तरेला असलेला पण उत्तम आहे. शक्यतो दक्षिणेला फेस करून तुम्ही पूजा करू नये. पण तुम्हाला झोन पॉझिटिव्ह मिळालेला आहे आणि तुमचं फेसिंग हे दक्षिणेला होत असेल तर काहीही हरकत नाही, तुम्ही ते करू शकता. बरोबर. आता आपण येऊया की खाजगी जीवनामध्ये बेडरूमला खूप जास्त महत्व आहे, कारण ते सुखी संसारासाठी आपल्याला ती जागा आपण
उपयोगात आणतो. येस. तर मग जोडप्यामध्ये सुखी संसार होण्यासाठी तिथे काय उपाययोजना करायला पाहिजेत किंवा काय गोष्टी टाळायला पाहिजे. सगळ्यात आधी तर बेडरूम कुठे असायला पाहिजे. आता न्यूली मॅरिड कपल आहेत तर त्यांच्यासाठी बेडरूम हा उत्तर वायव्येला असायला पाहिजे. ओके. म्हणजे नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्टला असायला पाहिजे, बिकॉज इट्स अट्रॅक्शनचा झोन आहे तो. आणि अट्रॅक्शनचा झोन असल्यामुळे तो तिथे असला तर संतती प्राप्तीसाठी त्यांना इझी जाईल. त्याच्यानंतर पण आता ज्यांचं सगळं काही म्हणजे मुलं मोठी झालेली आहेत, पुढे गेलेला आहे, त्यांना आता फक्त लाईफमध्ये स्टेबल व्हायचं आहे, तर त्यांचा जो बेडरूम आहे हा नैऋत्य दिशेला असायला पाहिजे, साऊथ वेस्टला आहे. ज्यांचं लग्न झालेलं नाहीये, त्यांना भरपूर काही करायचं आहे, त्यांचं पश्चिम दिशेला असायला पाहिजे. बरोबर. आता हा झाला बेसिक वास्तू. पण ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे जर बघितलं आपण तर जर राहू म्हणजे तुमच्या 6th हाऊस, 8th हाऊस आणि 12th हाऊस मध्ये असेल राहू हा, तर तुम्हाला नैऋत्य दिशेच्या बेडरूम मध्ये झोपायचं नाहीये. ओके. म्हणजे आपली कुंडली सुद्धा इथे बघितली गेली पाहिजे. येस, बेडरूम साठी बघितलीच गेली पाहिजे. कारण मी तर आता काय म्हटलं कॉमनली की तुम्हाला स्टेबल व्हायचं आहे तर तुम्ही नैऋत्य दिशेमध्ये झोपा. आता माझं ऐकून कोणी झोपायला सुरुवात केली आणि त्यांना हेल्थ इश्यू स्टार्ट झालेत. ओके. तर मग काय, तर मोस्ट प्रॉब्ली 8th हाऊस मध्ये राहू असेल किंवा 12th हाऊस मध्ये राहू असेल, तर मग हा प्रॉब्लेम सुरू. ती काळजी घ्यायला पाहिजे. मी तरी असंच म्हणते की स्पेसिफिक ज्या गोष्टी आहेत आपल्या ह्या बेडरूम आहे, वर्किंग टेबल्स आहेत, की कारण हा माझ्यासाठी आहे, पर्सनलाइज्ड आहे ना, तर तुम्ही त्यावेळेस ऍस्ट्रॉलॉजी नक्कीच बघायला पाहिजे. आणि अजून इथे एक गोष्ट मी सांगते की वास्तू ही जी गोष्ट आहे ही विदाउट मॅप होत नाही. तुमच्या घराचा नकाशा असायलाच पाहिजे. तो 400 स्क्वेअर फीटचा असू दे की 4000 स्क्वेअर फीटचा घर असू दे, मॅप हा पाहिजेच. विदाउट मॅप वास्तू होत नाही. तुम्ही म्हणाल की मॅडम येतील फक्त एक कंपास घेतील, बघतील आणि करणार, तर असं वास्तू होत नाही. जे कोणी करतात मग त्याचे 100% रिझल्ट येत नाहीत. की मी येणार, बघणार आणि मग इथे हे ठेवा, तिथे ठेवा, इथे पिरामिड्स टाका, इथे रत्न टाका, इथे नाही. म्हणजे तात्पुरच्या उपाययोजना काही फायद्याच्या नाही. तुम्हाला प्रॉपर फ्लोअर प्लॅन पाहिजेच. विदाउट फ्लोअर प्लॅन वास्तू 100% तुम्हाला रिझल्ट देत नाही. बरोबर. आणि मग कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आपण बेडरूम मध्ये? तर तुम्हाला सगळ्यात आधी जर तुमचा साऊथ वेस्टला बेडरूम आहे तर तिथे ग्रीनरी नको. तुमच्या म्हणजे प्लांट्स नको आहेत. नॉर्थ दिशेला असेल तर अग्नी रिलेटेड कॅन्डल्स वगैरे तुम्ही लावू नका तिथे. नाहीतर आपण लावतो ना थोडंफार कॅन्डल्स वगैरे, तर ते लावायचे नाही आहेत तुम्हाला. तुटलेल्या वस्तू तुमच्या बेडरूम मध्ये नको. तुमच्या बेडच्या खाली आपण स्टोरेज असतो तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक आयटम्स कोणत्याही नको, युटेन्सिल्स नको, इस्त्री वगैरे ठेवतो कधी. ते टोटली चुकीचं आहे. तर तुमच्या बेडरूम मध्ये ते पण बिलकुल नको. तुमचा सांसारिक जीवन हा चांगला जायला पाहिजे तर त्यासाठी एक सांगेल की तुमच्या बेडरूम मध्ये चेस बोर्ड असायला हवा. चेस बोर्ड असायला पाहिजे. ऍज पर युअर ॲबिलिटी तुमची कितपत आहे. साधा मुलांचा खेळण्याचा आणला तरी चालेल किंवा गोल्डन मध्ये आणला. साऊथ वेस्टला आहे तर गोल्डन मध्ये आणा किंवा वेस्टला आहे तर गोल्डन मध्ये आणा. इट्स उत्तम. म्हणजे तो येतो हल्ली छोटा मस्त सुंदर येतो, तर तो तुम्ही चेसबोर्ड ठेवा तुमच्या बेडरूम मध्ये, तुम्हाला छान रिझल्ट मिळतील. आता काही जण बेडरूम मध्ये देवांचे फोटो किंवा मूर्ती ठेवतात, तर ते योग्य असतं का? बिलकुल योग्य नाही आहेत. इनफॅक्ट स्पिरिच्युअल बुक्स पण नको. त्याच्याने तुम्ही तुमचा गुरु खराब करता आणि तुमचं सांसारिक जीवन पण खराब करता. बऱ्याचदा असं होतं की नाही उठल्या उठल्या आम्हाला देव बघायचंय, तर उठल्या उठल्या तुम्ही तुमचा हात बघा. आधी बघा लहानपणी आपल्याला शिकायचे की कराग्रे वसते लक्ष्मी म्हणायचं आहे, तर ते बघून तुम्ही उठा. पण तुमच्या बेडरूम मध्ये देवांचे फोटोज हे नसावे. इनफॅक्ट राधाकृष्णाचा फोटो पण जर तुमचा बेडरूम ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट मध्ये येत असेल, म्हणजे पूर्व ईशान्य मध्ये येत असेल, तर तुम्ही लावू शकता. अदरवाईज तुम्ही राधाकृष्णाचा फोटो पण ठेवू नये.
मग तो जर हॉलमध्ये लावला तर चालेल? येस, राधाकृष्ण ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट म्हणजे पूर्व ईशान्येमध्ये राधाकृष्णाचा फोटो असायला पाहिजे. तुमच्या घरामध्ये फॅमिली बॉन्डिंग छान राहते. ओके. आणि राधाकृष्णाची लाईफ कशी होती, जेव्हा होती तेव्हा छान होते ना, म्हणजे दे एन्जॉय देअर लाईफ. बरोबर. तर तुमची लाईफ तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही पूर्व ईशान्येला राधाकृष्णाचा कृष्णाचे फोटो फोटो ठेवायला ठेवला पाहिजे. कारण ती दिशा पण त्याचीच आहे, बरोबर. फनची, क्रिएशनची आहे, ओके. फॅमिली बॉन्डिंगची आहे. तर तुम्ही बरोबर. त्या दिशामध्ये राधाकृष्णाचा फोटो ठेवायला पाहिजे. आणि आता असे कोणते फोटो आहेत की ते ठेवल्याने भरभराट होईल आपल्या घरामध्ये? पश्चिम दिशेमध्ये पैशाचा तुम्ही फोटो ठेवू शकता. ओके. तर पैशांचा म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःहून पैशाचा बनवला तरीही हरकत नाही आहे. ओके. तोही तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर नॉर्थ डायरेक्शनमध्ये जर एखादी वेल हा, म्हणजे विहीर. विहिरीचा फोटो लावला, कारण ओके. आपण आपल्या घरामध्ये तर उत्तर दिशेला विहीर बनवू शकत बनवू नाही नाही. शकत. तर तुम्ही उत्तर दिशेला विहीरचा फोटो लावा. गुगल करा, कारण माझ्या रेमेडीज या सगळ्या अशाच असतात. बरोबर. म्हणजे की सहज, सोप्या आणि उत्तम. म्हणजे उत्तम, आणि तुम्हाला त्याच्याने फायदा मिळेल फायदा असा. मिळेल. तर बरोबर. तुम्हाला आम्ही काही प्रॉडक्ट्स देत नाही, सरळ सांगते तुम्ही- गुगल करा हा इमेज, किंवा मी स्वतः इमेज पाठवून देते. आणि बरोबर. तुम्ही तो इमेज डाउनलोड जसं करून प्रिंट जर आउट करून कलर तो आपण लावायचा आहे. त्याचप्रमाणे फ्रुट्सचा किंवा ओके. कलरफुल फ्लॉवर्स आहेत, ओके. ज्याच्यामध्ये भरपूर कलर्स आहेत, असा पण तुम्ही ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्टला लावू शकता. कारण काही व्ह्युअर्स आहेत की जे राधाकृष्ण वगैरे ठेवत नाही, दुसऱ्या धर्मांचे आहेत. तर बरोबर. त्यांनी मग काय लावायचं आहे, तर त्यांनी मग फ्लॉवर्स, वेगवेगळ्या कलर्सचे फ्लॉवर्सचा लावू शकतात. बरोबर. किंवा फ्रुट्स, प्रत्येक प्रकारचे फ्रुट्स Fruits असतात बघा, असतात. त्याचा एक पिक्चर येतो. तर बरोबर. तो पिक्चर पण ते ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्टला लावू लावू शकतात. शकतात. ईस्ट ऑफ साऊथ ईस्टला म्हणजे पूर्व आग्नेय दिशेला समुद्र मंथनाचा फोटो लावावा. ओके. उत्तम असतो, उत्तम आहे. खूप उत्तम असतो. चर्निंगचं जर तुमचं काम आहे, म्हणजे सारखं काही ना काही तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवावी लागते, बरोबर. तर अशा लोकांसाठी त्या दिशेमध्ये हा फोटो लावलेला फायद्याचा. फायद्याचा ठरणार आहे. ओके. देन दक्षिण दिशामध्ये तुम्ही एखादा अग्नी रिलेटेड म्हणजे दिव्यांचा फोटो, ज्याच्यामध्ये भरपूर दिवे लागलेले आहेत, प्रकाश उज्ज्वलित करतात, असा फोटो तुम्ही लावू शकता. तर याच्याने लाईफमध्ये नक्कीच भरभराट पण येईल, प्रॉस्पेरिटी येईल.